एकदा एका लग्नात सप्तपदीच्या आधी गुरुजींनी अगदी मस्करीत विचारलं, कुणालाही या लग्नामुळे प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पुढे या. सगळीकडे सगळेजण हसायला लागले. पण तितक्यात मागे बसलेली एक सुंदर मुलगी उठली आणि तिच्या बाळाला हातात घेऊन पुढे यायला लागली. इतकं पाहिलं आणि सगळीकडे शांतता झाली. नवरी उठली आणि तिने नवऱ्याच्या कानशिलात मारली. नवरीची आई तर चक्कर येऊन पडली. वडील आणि भाऊ तर अगदी मारामारी करायला उठले. सगळीकडे शिव्या सुरू झाल्या. तितक्यात त्या गुरुजींनी त्या पुढे आलेल्या मुलीला विचारलं, अगं नक्की काय झालं तुझ्यासोबत? तर ती म्हणाली, अहो पाठून व्यवस्थित दिसत नव्हतं आणि ऐकायलाही येत नव्हतं, म्हणून मी पुढे आले. तसंच अगदी आपल्या समाजात सुद्धा कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती करून न घेता कोणीही कसंही वागतं. कोणीतरी बेशुद्ध पडतं, कोणीतरी मारामारी करायला उठतं, तर कोणीतरी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात करतं. आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देण्याआधी दोन्हीकडच्या बाजू ऐकून घ्या आणि मगच मत द्या. काय वाटतं तुम्हाला याविषयी? मला नक्की कमेंट करून सांगा.